हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग 2. आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर मार्केटला, की मी सांगेल थोड्या वेळाने की मी मार्केटमधनं काय आणलं. आणि आता बघा माझे स्वामी कसे थांबलेले आहेत. हे हे खरं तर मी आहो म्हणते, पण स्वामी फक्त एक मला ट्विस्ट आवडतो त्यांच्यासाठी म्हणून मी बोलते. आता माझा फर्स्ट व्हिडिओ टाकून मला 2 तास झाले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की त्याला व्ह्यूज किती आले. तर हे बघा 2 तासामध्ये त्यांना 37 व्ह्यूज आलेत. काय करताय गाईस? थोडे जास्त देऊ आले ना, मज्जा मज्जा येईल माहिती का? तर आता बघा अशा पद्धतीने हे कसे पळवाट काढताय, की आता मी हे सपोर्ट नाही करत आहे. आता असं आईने यांना काहीतरी खाऊ घातलंय आणि गरम असल्यामुळे ते फुगताय. नाहीतर मम्मी. तर आता आम्ही निघालो. त्याआधी आईचा घेऊ आशीर्वाद. Please. आणि लवकर येतो. लक्षात नाही आले काय नाही मस्त याची खरं प्रधान नाही मला सपोर्ट नाही करायचं. आणि असंच काहीतरी इनोव्हेटिव्ह करत राहणार ते. आणि आमचं तोंड कंटिन्युअसली चालू राहतं. तर आम्ही आता असं निघालोय आणि हे थांबलेत. त्यांच्या मागे मागे चाललेली आहे गाडी. आज हे चालवणार आहे, कारण की माझं जर सुद्धा चुकलं तर हे माझी चांगली वाट लावतात. त्यामुळं इवा आज हे चालवणार आहेत आणि मी मागे बसणार आहे. तर आपण यांना थोडेसे क्षुल्लक प्रश्न विचारू, की अहो तुम्ही काय खाणार आहे? चिकन नाव म्हणतो रे. चिकन. हा, दर बघू तिथे गेल्यावर मूड चेंज झाल्यावर काय खाणार मग? तुला काय खायचंय? मला मी तुम्हाला घेऊन जाते तिथे, चला. नाही, तू सांगितलं सांग. तुझं परत डिसिजन ते नव्हतं तेव्हा. नाही, मला खायची आहे. मला खायची आहे अहो फिश खायची मला. तुझे ठीक आहे. येस. ते लवकर ऐकले बाबा. आज सूर्य कुठल्या दुसऱ्या दिशेने उगवला असेल असं मला वाटतंय. चलो गाईस, भेटू लगेच. सो आता आम्ही निघालो आहे फिश घ्यायला. चालो. समोर बघ, ठोकशील नाही तर कोणाला तरी. लॉगिंग चक्करमध्ये मला असं वाटतं की खूप मजा येणार आहे मला, आणि खूप मजा येते मला. की बायको समोर बसली असती, स्कूटी चालवते, पळवते, येते चालवत नाही, पळवते डायरेक्ट ती. आणि चिकन घ्यायला चाललं नसतं की आज अशी काही इच्छा होती, बट लाईन चेंज झाला. चिकन खाऊ, मासे कधी पुढच्या वेळेस बनवू. आणि काहीतरी बोलते ती. काय म्हणलास? दुकान पुढे मला वाटलंच. आजीवर येणार नाही की आम्हाला काय बरं माझ्याकडे घेतो ठीक आहे. ग्रेट. सो दॅट वॉज अ ग्रेट स्पीड ब्रेकर. अशा प्रकारे आम्ही पोहोचतोय थोड्याच वेळामध्ये चिकन वरती. तर तिथे गेल्यानंतर आम्ही परत शुद्ध करू. बाय. नाही रे, हे आलेत माझ्यासोबत फर्स्ट टाइम फिश घ्यायला आणि यांचं एक्सप्रेशन बघा. नेहमी मासे घ्यायला हीच येते, मी येत नाही मासे घ्यायला. बट ठीक आहे, आता काय घ्यावं लागतं ब्लॉगिंगसाठी. दुसऱ्या पेस कारण नाही आहे, फक्त ब्लॉग शूट करायचं म्हणून हे मला घेऊन आली आहे. बाकी ही स्वतः घेऊन येतो सेलिंग ये भी थोडासा. तर आता आम्ही गेलो होतो चिकन घ्यायला, बट चिकनचं शॉप बंद असल्यामुळे आम्ही घेतली फिश. आणि आता गाडी चालवत आहे कारण की माझ्या हातामध्ये सामान आहे. आणि परत म्हटलं यार ठीक आहे, थोडंसं आईश करून नवऱ्याच्या मागे बसून. आणि ती खूप खूप फ्लुएंट खूप अशी मस्त गाडी चालवतात. त्यामुळे मला आवडतं, मजा येते त्यांच्या मागे बसून चालवायला. सॉरी, माझं क्या जवळ बोट गेलं, कारण की मी न्यू आहे, मला असं समजत नाही गोष्टी. अजूनही शिकते की बाबा कसं काय करायचं, बट शिकणार. आणि तुमच्या सपोर्टनी गोष्टी खूप पुढे जाते ही मला गॅरंटी आहे. तर प्लीज सपोर्ट करा. आणि आता मी ह्याच्या पुढे तुम्हाला सांगेल की आम्ही फिश फ्राय प्लस फिश भाजी कशी करणार आहे. आणि मी यांच्यासाठी सेकंड टाईम करते. फर्स्ट टाईम मी मम्मीकडे गेली होती फिशची भाजी, आणि दरवेळेस मीच जात आणायला फिश, मी आणि पप्पा. आता ह्यावेळेस पप्पाच्या जागी फक्त पर्सन एक्सचेंज झाला आहे. आता माझ्यासोबत आले आहेत हे.
तर आता आम्ही बिल्डिंगमध्ये आलोय, एंट्री केली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सांगते मी की वगैरे कसं करणार आहे. तर आता आम्ही आलो बिल्डिंग खाली. अरे थांबलं. चला बघू जरा चौकशी करू बघ. काय म्हणता, काय चालू आहे, काय झालं, कुठे एक्सपिरियन्स जरा तरी कष्ट घ्या. कामं कर प्या बरोबर कामं करतच नाही विशाल तसं काय खान सांग. मला फ्राय नाही खायचंय. मला मस्त रस्सा पाहिजे जरा त्याचा. ठीक आहे ना. फिश मध्ये ना हे ब्लॅक ब्लॅक असतं, तर हे काढणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर भाजी एकदम कडू होऊन जाते. तर आता फिश धुवून झालेली आहे मस्तपैकी, त्याचं सगळं काळं निघालेलं आहे आणि फिश परत एकदा 3 पाणीने धुवायचं प्रयत्न लाईट लावले बघ. झाला. आता फिश वगैरे धुतल्या, त्याचा मसाला रेडी करणार आहे. आता मी 2 प्रकारच्या गोष्टी करणार आहे. एक फिश फ्राय करणार आहे आणि एक फिशची भाजी करणार आहे. तर फिशच्या भाजीसाठी मला लागेल लसूण आणि हे काढते मी, थांबा. एक जे झालेले जमत. तर आता हे बघा मॅरिनेशनची प्रोसेस चालू झालेली आहे. तर मी मॅरिनेशनची प्रोसेस चालू झालेली आहे. मी इथे जी ओली भाजी करायची, जी रस्सा भाजी करायची, त्याचं बॅटर रेडी केलं, त्याचं पण मी रेडी करून ठेवलं. आणि इथे जे मी फ्राय बनवणार आहे त्याच्याही गोष्टी मी रेडी करून ठेवल्यात आहे. का हा मी फ्राय मसाला टाकते याच्यामध्ये. मस्त आहे, मस्त. मला काय करायचं सांगा, आपण लगेच करू तुमच्यासाठी. मस्त मस्त खूप एकच राहतं आणले याच्यामध्ये ठेवा. याच्यामध्ये ठेवा थोड्या वेळ, नंतर न टाकणार. हो हो जमतंय. काय त्याला चिकन फ्राय मसाला, फिश फ्राय मसाला लावला. आणि आता मी फिश फ्राय करून घेते पहिला. नाही नाही, चमचा कुठे हा का, मला माहितीच नव्हतं. जाऊ दे. हे तरी मी याच्यात नाही घेतला. हा का, जाऊ. आता घेते मी कढई. हो जमतं. कढईमध्ये टाकते मी मस्तपैकी तेल. आता इथं मी फिश फ्रायसाठी ठेवली आहे. इथं मी फिशची करी केलेली आहे आणि हा टेस्ट आहे. आणि हा कसला भारी टेस्ट आहे. तर म्हणत असेल अरे व्हिडिओच्या फर्स्ट आपल्या ड्रेसमध्ये होती, आय थिंक साडीमध्ये आले. तर विषय असा आहे की मी बाहेर जाणार होती, त्यामुळे मी साडी वगैरे सगळी चेंज केली आणि ड्रेस वगैरे चेंज केला आणि साडी घातली. आणि टाकलं आता फिश फ्राय वगैरे करायला हे ठेवलं आहे मस्तपैकी. आणि फिश झाल्यानंतर सांगतात त्यांना असं माशाचं मस्तपैकी फ्राय भाकरी आणि हे झालेलं आहे. आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाहोल असतं नाही पण व्यवस्थित नाही आहे ना ते. आता अर्धा खाल्लं आहे आम्ही ॲक्च्युली आणि थोडेसे तिखट झालं माझ्यासाठी. अच्छा छोटे छोटे वस्तू न्यू रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या तर तुमच्यासोबत कनेक्ट राहा. आणि तुमच्या सपोर्टमुळं आमच्या फर्स्ट व्हिडिओला खूप जास्त भारी एकदम प्रतिसाद येत आहे. आणि भारी वाटते की पहिल्याच व्हिडिओला एवढं व्ह्यूज येत आहे. थँक्यू आम्हाला.